Good morning, friends. Today we will continue the next topic, that is drawing the reflected rays. To study the drawing reflected rays, here we study the three basic rules. The rule number 1, if then if an incident ray is parallel to principal axis, then the reflected ray passes through the principal focus. आता या ठिकाणी आपण तीन महत्त्वाचे नियम या ठिकाणी अभ्यासतो आहोत. यामध्ये पहिला नियम आपल्याला असं सांगितलेला आहे की इफ द इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर देन द रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. परावर्तित किरण हा मुख्य नाभीतून जातो. आता इथे तुम्ही आकृती नंबर 1 बघा. हा जो इन्सिडेंट रे आहे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल, तर तो जो रे आहे जेव्हा त्या ठिकाणी त्याचं परावर्तन झालेलं आहे तेव्हा तो आपल्याला इथे मुख्य नाभीतून गेल्यासारखा भासतो. म्हणून या ठिकाणी पहिला नियम काय, इफ ॲन इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस देन द रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. त्यानंतर 2 नंबरचा जो नियम आहे, इफ ॲन इन्सिडेंट रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस of the mirror then the reflected ray is parallel to principal axis. म्हणजे आता दुसरा नियम आपल्याला इथे काय सांगतो आहे, जर आपाती किरण हा मुख्य नाभीतून जात असेल, इफ ॲन इन्सिडेंट रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस ऑफ द मिरर, म्हणजे आपाती किरण हा मुख्य नाभीतून जात असेल तर मग तर काय, द रिफ्लेक्टेड रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. परावर्तित किरण हा मुख्य अक्षाला समांतर जातो. मग आता इथे रूल नंबर 2ची आकृती दाखवली आहे. हा तुम्हाला दिसतोय बघा, हा प्रिन्सिपल ॲक्सिस जो आहे त्याला पॅरलल जो रे दाखवलेला आहे इथे, तो रे कुठून गेलेला आहे, फोकसमधून. इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू द फोकस देन रिफ्लेक्टेड रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, आणि म्हणून आपल्याला तो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल रे गेलेला आकृतीमध्ये दिसतो आहे. यानंतर आता 3 नंबरची जी आकृती आहे त्या संदर्भातला नियम, इफ ॲन इन्सिडेंट रे पासेस थ्रू द सेंटर ऑफ कर्व्हेचर. आता इथे काय म्हटलं आहे, इफ ॲन इन्सिडेंट रे पासेस थ्रू द सेंटर ऑफ कर्व्हेचर, जर आपाती किरण वक्रता मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत जातो. इफ द incident ray passes through the center of curvature of the mirror, the reflected ray traces the same path back. Reflected ray traces the same path म्हणजे काय, तर परावर्तित किरण हा त्याच मार्गाने परत जातो. मग इथे आता तुम्हाला आकृती नंबर 3 बघा, इथे सेंटर ऑफ कर्व्हेचरमधून हा इन्सिडेंट रे गेलेला आहे आणि आपल्याला तो रे त्याच मार्गाने परत जाताना दिसतो. म्हणून आपण असं म्हणू शकू की इफ ॲन इन्सिडेंट रे पासेस थ्रू द सेंटर ऑफ कर्व्हेचर ऑफ द मिरर देन द रिफ्लेक्टेड रे ट्रेसेस द सेम पाथ. म्हणजे जर आपाती किरण वक्रता मध्यातून जात असेल तर परावर्तित किरण त्याच मार्गाने परत जातो. तर अशा प्रकारे हे 3 नियम आहेत. आता या ठिकाणी आज आपण एक सर्वजण काम करूयात की हे 3 नियम तुम्ही अत्यंत व्यवस्थितरित्या समजावून घेऊन त्या ठिकाणी या 3 नियमांचं पाठांतरच करा. म्हणजे आपल्याला उद्या आपण काय करू की इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह मिरर आणि इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स मिरर या दोन्हीचा पण आपण व्यवस्थितपणे विचार करू की कशा प्रकारे या आरशांच्या मदतीने इमेज तयार होतात. परंतु ह्या तयार होत असताना हे 3 नियम आपल्याला अत्यंत बारकाईने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे आज आपण या ठिकाणी या नियमावरच थांबूयात आणि उद्या व्यवस्थितपणे इमेज कशा तयार होतात त्या समजावून घेऊ. फक्त त्यासाठी आज तुम्ही सर्वांनी व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करून ह्या 3 नियमांचे ज्या डायग्रॅम आहेत त्या पण काढा आणि व्यवस्थित नियम समजावून घ्या. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण इमेजेस कशा तयार होतात त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूयात.
आजचा हा अगदी छोटासा टॉपिक आहे, पण या छोट्याशा टॉपिकवरती आपण इथे थांबूयात. या टॉपिकमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत.